गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 27वी कथा. ब्राह्ममुहूर्तावर विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानदेव तयार झाले. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प करून एका उपासनेची सुरुवात त्यांनी केली. वैशाख सुरू झालेला होता. आज तृतीया होती. हीच अक्षय तृतीया. 3:30 मुहूर्तातील अर्धा मुहूर्त एका अक्षय सुखाच्या प्राप्तीसाठी. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा एक योगायोगच होता. पण तसा विचार त्या तिघांपैकी कोणालाही शिवला नाही. तर ही परमेश्वराचीच योजना होती. तिघांनी त्र्यंबकेश्वराचे स्मरण केले, कळसाला नमस्कार केला व प्रदक्षिणेसाठी पाऊल उचलले. शिवमहिम्न स्तोत्राचा उच्चार करीत तिघेही चालत होते. काही झाडांची पाने गळत होती, काही झाडांची पाने गळून झाली होती व त्यांना नवीन पालवीचे कोंब फुटत होते. ती तांबूससर कोवळी पाने सूर्याच्या कोवळ्या किरणांनी चमकत होती, त्यामुळे ती फारच सुरेख दिसत होती. वाळलेल्या पाचोळ्याचा लयबद्ध पडणाऱ्या पावलामुळे एक स्वरबद्ध आवाज येत होता. असं म्हणतात या तिघांच्या तोंडून शिवमहिम्न स्तोत्राचे स्वर विरत होते. शिवमहिम्न स्तोत्र संपले. सूर्याची किरणे पानाच्या अडवाअडवीला चकवून भूमीला स्पर्श करीत होती. त्यांचा तो खेळ मोठा मनोरंजक दिसत होता. विठ्ठलपंतांनी मुलांना त्र्यंबकेश्वराचे स्थान महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. विठ्ठलपंतांनी ब्रह्मगिरीचे गंगाद्वाराचे व गौतमांनी गोहत्या केलेल्या स्थानाचे दर्शन प्रथम एकट्यांनी घेतले व त्यानंतर त्यांनी ब्रह्मगिरीला खालूनही प्रदक्षिणा घातली. कारण ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे महत्त्व त्यांनी तीर्थ महात्म्यात वाचले होते. या दोन्ही प्रदक्षिणा करून झाल्यावर त्यांनी मुलांनाही त्याचा अनुभव घ्यावा म्हणून त्यांनाही बरोबर घेण्याचे ठरवले होते व त्याप्रमाणे त्यांनी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात केली होती व ती माहिती त्यांनी मुलांना प्रदक्षिणा चालू असताना दिली. व ते संपल्यावर विठ्ठलपंतांनी मुलांना निसर्गाची माहिती देण्यास सुरुवात केली. निरनिराळे वृक्ष, त्यांची पाने, फुले, फळे, त्यांचे औषधी उपयोग ते मुलांना समजावून सांगत होते. त्याची प्रदक्षिणाही चालू होती. प्रदक्षिणा संपवून सर्व जण देवळाच्या ओसरीत आले. विठ्ठलपंत भिक्षेला गेले. मुले रुक्मिणीजवळ बसली व त्यांनी काय काय पाहिले याचे वर्णन करीत होते. निवृत्ती ज्ञानदेव वर्णन करीत होते तर रुक्मिणी जीवाचा कान करून ते ऐकत होती. निवृत्ती म्हणाला, आई, बाबांनी त्र्यंबकेश्वराचे महत्त्व सांगताना ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे सांगितले व त्याचा एक श्लोकही सांगितला. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारम मलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधं तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं गृह्णेशं च परिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. आई, यातील त्र्यंबकम गौतमी तटे म्हणजेच हे त्र्यंबकेश्वर आहे. ज्योतिर्लिंग म्हणजेच ब्रह्मात्मलिंग वा स्वयंभूलिंग असे म्हणतात. श्री शिवाच्या जटेमध्ये अडकून बसलेल्या गंगेचा पार्वतीला देखील मत्सर वाटू लागला. पण हा मत्सर उत्पन्न करण्याचे कार्य नारदांनीच केले होते. लोककल्याणासाठी, समाजातील पापे नष्ट होण्यासाठी व पावित्र्य प्रदान करण्यासाठी स्वर्गातून गंगेचे अवतरण झाले होते. सगराचे 1000 पुत्र जिवंत झाले. पण पुढे काय, गंगेला मुक्तपणे प्रवाहित केल्याशिवाय लोककल्याण होणार नाही. म्हणून शिवशंकराच्या मस्तकातील जटांमधून ती वाहती केली पाहिजे असा विचार करून नारदांनी पार्वती देवीच्या मनात स्त्री मत्सर उत्पन्न केला होता. शिवाय याला दुसरेही कारण असावे म्हणून गौतम ऋषींकडून गोहत्या करवली. गौतम ऋषी आश्रमात बसून शेतीचे रक्षण करीत होते. देवांनी दर्भाची गाय करून तिला सजीव केली व ती गौतम ऋषींच्या शेतात चरावयास सोडली. गौतमांनी ती गाय उभ्या शेतावर चरत आहे असे पाहिले. गायीने धान्य खाण्यास सुरुवात केली व नुकसान करू लागली. म्हणून गौतमांनी एक दर्भ मंत्रून गायीवर सोडला की जेणेकरून गाय शेतातून बाहेर जाईल असे त्यांना वाटले. पण घडले मात्र विपरीतच. मंत्रप्रभावाने गाय मरून पडली. देवांनी ही गोष्ट पाहिली व त्यांनी गौतम ऋषींना गोहत्येचे पातक लागले आहे व त्यातून मुक्त होणे असेल तर गंगा स्नान करणे जरूर आहे असा आग्रह धरला. म्हणून गौतम ऋषींनी श्री शिवाला गंगेला मोकळे करण्यासाठी विनंती केली. तसेच पार्वतीचाही गंगेवर राग आहे याची श्री शिवांना कल्पना होती. ऋषींच्या विनंतीला मान देऊन व पार्वतीच्या समाधानासाठी श्री शिवांनी गंगेला जटेतून बाहेर येण्यास सांगितले. पण एकदा मस्तकावर आरूढ झालेल्या स्त्रिया कधीही खाली उतरत नाहीत, तसे गंगा खाली उतरण्यास तयार होईना. तेव्हा श्री शिवाला राग आला व त्यांनी जटा खडकावर जोराने आपटल्या. त्यामुळे गंगेला बाहेर पडावे लागले. गंगा प्रवाहित झाली
लज्जित झालेली गंगा ब्रह्मगिरीमध्ये गुप्त झाली व ती दुसऱ्या बाजूने पूर्वेला डोंगरातून पुन्हा बाहेर आली. तिथेही ती गुप्त झाली व डोंगरातून वाहत ती डोंगराखाली पुन्हा प्रकट झाली. तेथील खळग्यात तिचे पाणी साचले, ते कुशावर्त तीर्थ झाले. तेथून ती पुन्हा गुप्त झाली व पुन्हा प्रकट झाली. या तिच्या प्रकारामुळे तिच्या प्रत्येक प्रगट स्थानांपाशी एक एक तीर्थ उत्पन्न झाले. त्या तीर्थांची नावे प्रयागतीर्थ, रामतीर्थ, बाणगंगा, निर्मलतीर्थ, वैतरणा, धवलगंगा, शालातीर्थ, पद्मतीर्थ, गणेशतीर्थ, नरसिंहतीर्थ, बिल्वतीर्थ, निलंबिका देवी, मुकुंद तीर्थ अशी आहेत. गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्त केले म्हणून गंगेला आता गोदावरी म्हणून संबोधू लागले आहेत. शिवाय गौतम ऋषींच्या कारणाने ती पुन्हा प्रवाहित झाली म्हणून तिला गौतमीही म्हणतात. आई, ब्रह्मगिरी पर्वत साधारण अर्धा कोस उंच आहे असे बाबा म्हणाले. ज्ञानदेवाने बोलावयास सुरुवात केली. डोंगराची चढण एकदम सरळ आहे. प्रदक्षिणा करणाऱ्या लोकांना पायवाट तयार करून पाय रोवायला खळगे तयार केले आहेत. तसे असले तरी झाडांच्या बुंध्याचा आधार घेतल्याशिवाय मागचा पाय उचलवत नाही. हवा थंड व झाडाची सावली यामुळे उन्हाचा त्रास अजिबात होत नाही. पण हात सुटला तर किती खाली घसरत जाऊ याचा नेम नाही. रुक्मिणी म्हणाली, अगं बाई, मग बाळांनो, तुम्ही कसे जाणार रोज त्या प्रदक्षिणेला? मला तर तुमची काळजी वाटू लागली आहे. ज्ञानदेव म्हणाला, आई, तसा काही धोक्याचा रस्ता नाही. तेथे इतकी झाडे आहेत की प्रयत्न केला तर लगेच बाजूच्या झाडाचा बुंदा हाती येतो. डोंगरावर जेथे गंगा प्रगट झाली त्याला गंगाद्वार म्हणतात. डोंगरामध्येच उजव्या बाजूला श्री गोरक्षनाथांची समाधी आहे. तेथून थोडे खाली उतरून डोंगर उतारावरून डाव्या बाजूला साधारण 1 कोस चालत गेले की काळ्या पहाडातून वर जाण्यास चढण लागते. आई, पूर्वीच्या लोकांचे उपकार मानावेत तेवढे थोडेच आहेत, कारण त्या काळ्या पहाडातही पाथरवटांनी पायऱ्या करून यात्रेकरूंची सोय केली आहे. त्यामुळेच तो काळा पहाड चढणे शक्य झाले आहे. अन्यथा ब्रह्मगिरीचे दर्शन केवळ अशक्यच होते. पर्वत माथ्यावर गेल्यावर पश्चिमेला थोडा उतार आहे व खाली थोडेसे उतरल्यावर सपाटीचा प्रदेश आहे. त्यावर ब्रह्मगिरीचे देऊळ, गौतम ऋषींच्या आश्रमाचे स्थान व श्री शिवांनी जटा आपटल्या ते स्थान आहे. ही स्थाने पर्वताच्या अगदी कडेला आहेत. तेथून पुढे उभा कडा लागतो व 2 डोंगरांमधील दरी तेथे दिसते. आई, खालचा माणूस बोटाच्या पेरा एवढा दिसतो. खाली दाट जंगल व त्या दरीच्या तळातून वाहणारा पाण्याचा झरा आहे. ते पाहिले की सर्व श्रम नाहीसे होतात. परमेश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीच्या विशालत्वाची तेथे चांगलीच जाणीव होते. सभोवार नजर फिरवली की जवळजवळ 50 ते 100 कोसांचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. खाली विशाल पसरलेला भूप्रदेश व त्याच्या कडेला टेकलेले आकाशाचे छत पाहिले की मानवाचे अस्तित्व किती नगण्य आहे याची कल्पना येते. तरीही या विशाल विश्वाला कवळण्याचे सामर्थ्य फक्त मानवातच आहे याचीही आठवण येते. ज्ञानदेव या विचाराच्या जाणीवेने स्तब्ध झाला. त्याची नजर कुठेतरी दूर शून्यात गेलेली रुक्मिणी व निवृत्तीने पाहिली. त्याच्या विचाराची तंद्री मोडणे दोघांनाही अवघड वाटू लागले व तेही स्तब्ध झालेल्या ज्ञानदेवाला निहाळीत बसले. काही पळे गेली आणि विठ्ठलपंतांच्या आगमनाने ज्ञानदेवाची तंद्री भंग पावली. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांनी मुलांना ब्रह्मगिरीला खालून प्रदक्षिणा घालून आणले. 10 कोसांची चाल झाली होती. मुले थकून बसली. रुक्मिणीने गोडे तेलाची बोटे निवृत्ती ज्ञानदेवाच्या तळपायांना पुसली व पिंडरीपासून पाय चांगले चोळून दिले. आता मुलांना थोडे बरे वाटू लागले. आजचा अनुभव वेगळाच होता. ज्ञानदेव बोलू लागला तसे रुक्मिणी ऐकू लागली. आई, लहान बालक पाय पसरून बसावे तसा हा ब्रह्मगिरीचा पर्वत पसरला आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून जवळजवळ दोन्ही बाजूंनी 1 कोस याच्या शाखा गेलेल्या आहेत. याची उजवी शाखा प्रयागतीर्थापर्यंत गेली आहे. तेव्हा आम्ही प्रयागतीर्थाला उजवी घालून प्रदक्षिणेला सुरुवात केली. आई, ही पायवाट उजव्या व डाव्या हाताला असलेल्या डोंगराच्या घळीतून जात आहे. सभोवताली पसरलेली घनदाट ओनराई व डोंगराच्या उभ्या कड्यावरून कोसळणारे चमचमते पाणी पाहिले की परमेश्वराच्या करुणेने मन थक्क होऊन जाते. दाट झाडीतून पावले पडत होती. माथ्यावर वृक्षांची सावली, सृष्टी सौंदर्य पाहताना प्रदेश किती मागे पडत आहे याची कल्पना येत नव्हती. बाबा त्र्यंबकेश्वराचे महत्त्व सांगत होते. ते म्हणाले, त्र्यंबकेश्वर हे नाव या देवळातील असलेल्या 3 देवांमुळे पडले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शाळुंकारूपी उंचवटे या लिंगाच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी 3 म्हणजे सत्व, रजतम या गुणांचा स्वामी किंवा निर्माणकर्ता प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपाचे येथे स्थान आहे. म्हणून याला त्र्यंबक मिळून त्र्यंबक असे नाव पडले असावे. शिवाप्रमाणे येथे श्री विष्णूचेही वास्तव्य आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला मृत्यूनंतर होणाऱ्या जीवाच्या गतीचे स्वरूप कसे असते याची सविस्तर माहिती दिली आहे व त्यामध्ये
जीवात्मा जेव्हा यमलोकीच्या प्रवासाला जातो त्यावेळी त्याच्या पूर्वकर्मानुसार प्राप्त होणारा अर्चरा वा धूम्रमार्ग व त्या मार्गावर जीवात्म्याला प्राप्त होणारी सुखदुःखे, सुखसोयी वा कष्ट, दुःख, अडचणी यांचेही वर्णन केले आहे. त्या कष्टातून, दुःखातून जीवात्म्याची थोडी तरी सुटका व्हावी म्हणून श्री विष्णूंनी श्राद्धादी कर्मे करताना काही विधी, उपचार, दानधर्म, तीर्थविधी सांगितले आहेत. त्यामध्ये नारायण नागबळीसारखे धार्मिक विधी सांगितले आहेत. ते केवळ येथे त्र्यंबकेश्वरीच होतात. या तीर्थाचे हे महत्त्व जाणूनच भगवान श्री प्रभू रामचंद्रांनीही येथे तीर्थविधी केले आहेत असे बाबा सांगत होते. आई, ब्रह्मगिरीला उजवीकडे ठेवून चालताना आम्ही एक लहानसा डोंगर चढून व उतरून ब्रह्मगिरीच्या मागे पोहोचलो. 2 डोंगरांच्या घरीतून चालताना ब्रह्मगिरीचे मंदिर अगदी चित्रात काढलेल्यासारखे नखभरा एवढे दिसत होते. डोंगर उतरणीची दाट झाडी व त्यातून वर उभा राहिलेला काळा पहाड ब्रह्मगिरीवर नजर टाकताना मान मोडून टाकीत होता. फारच भव्य आणि दिव्य दिसत होते. डोंगरातून वाहत असलेल्या पाण्याने एक मोठे जलाशय निर्माण झाले होते. आम्ही पुन्हा एक लहान टेकडी ओलांडून ब्रह्मगिरीच्या डाव्या बाजूला आलो व समोर नजर टाकली तेव्हा दिसले की काही कोस प्रदेश मोकळा पसरला आहे. पावले टाकीत राहणे हाच त्याला उपाय होता. एवढा जंगलातील प्रवास झाला पण श्वापदे मात्र दिसली नाहीत. त्यामुळे रस्ता अगदी निर्धोक वाटला. आई, ही खालून जाणारी प्रदक्षिणा तशी दुर्जी व कंटाळवाणी होणारी आहे. म्हणून बाबा म्हणाले की आम्ही रोज ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला जावेत व तसे आम्ही जाण्याचे ठरवले आहे. रुक्मिणी म्हणाली, बाळांनो, ठीक आहे, तुमचे बाबा जे करतील ते सर्व विचारपूर्वकच करतील यात शंका नाही. पण मला एवढेच सांगावयाचे आहे की तुम्ही तिघांनी एकमेकाला धरून राहत जा. चालताना जास्त अंतर ठेवू नका, कारण जरी तुमच्यामध्ये थोडे जास्त अंतर पडले तरी दाट झाडीमुळे तुम्ही रस्ता चुकण्याची जास्त शक्यता आहे. लक्षात आलं ना मी काय म्हणते ते? ज्ञानदेव म्हणाला, होय आई, आम्ही तसेच करू. निवृत्ती म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस. सर्व काही होते ना ते परमेश्वरी इच्छेनेच घडत असते. आणि रुक्मिणीने मुलांना जवळ ओढून घेतले आणि दोघेही रुक्मिणीच्या कुशीत शिरली. शेजारी बसलेला सोपान ते पाहत होता व तोंडावर हात ठेवून हसत होता. तर मुक्ताला ते न आवडल्याने तिने त्यातूनही आईजवळ जाऊन आपला अधिकार जास्त असल्याचे सिद्ध केले. धन्यवाद.